नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ढगी सर, अण्णासाहेब आवटी कॉलेज मंचर. इयत्ता 12वीच्या सहकारी या विषयामध्ये अभ्यास करत असताना सहकारी संस्थांचे संघटन यामधील सहकारी संस्थेच्या संघटन रचनेचा आपण अभ्यास करतोय. ज्यामधला पहिला घटक आपण अभ्यासला आहे ते आहेत सभासद, दुसरा घटक आपण अभ्यासलेला आहे ते आहे व्यवस्थापन समिती आणि त्यानंतर तिसरा घटक आपण अभ्यासतो आहोत तो आहे पदाधिकारी. त्यामधीलही पहिले जे पदाधिकारी आहेत सहकारी संस्थेचे अध्यक्ष, तर त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यांचा अर्थ, त्यांची कार्ये, त्यांचे अधिकार, त्यांच्या जबाबदाऱ्या यांचा अभ्यास केलेला आहे. तर आता आपल्याला अभ्यासायचं आहे दुसरे जे सहकारी संस्थेचे पदाधिकारी आहेत ते आहेत उपाध्यक्ष. बघा, सहकारी संस्थेचे जे काही उपाध्यक्ष आहेत तर ते उपाध्यक्ष कोण आहेत? तर व्यवस्थापन समितीमधून एका समिती सदस्याची निवड अध्यक्ष म्हणून केली जाते. तर त्याच वेळी आणखी एका व्यवस्थापन समिती सदस्याची निवड उपाध्यक्ष म्हणून केली जाते. बघा, ही सहकारी संस्थेचे जे उपाध्यक्ष आहेत तर त्यांना अध्यक्षांच्या व्यतिरिक्त अशा कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत किंवा कोणती कार्य त्यांना पार पाडायची नाहीत किंवा कोणत्या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडायच्या नाहीत. जेव्हा सहकारी संस्थेचे अध्यक्ष वैयक्तिक कारणामुळे किंवा आणखी कोणत्या कारणामुळे जर गैरहजर असतील आणि त्यावेळेस सहकारी संस्थेचं कोणत्याही स्वरूपाचं कामकाज थांबू नये यासाठी जे सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष आहेत तर ते उपाध्यक्ष तेथील अध्यक्षांचं पद जे आहे ते स्वीकारतात. मग ते एखाद्या सभेचं कामकाज असेल तर अध्यक्ष गैरहजर असतील तर त्या सभेचे अध्यक्ष कोण असेल तर सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष असतील. किंवा कोणत्याही प्रकारचं कार्य जे आहे, अधिकारांचा वापर जो आहे तर गैरहजर असलेल्या अध्यक्षांच्या अनुपस्थित अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष जे आहे तर ते अधिकारांचा वापर करतात. त्यांची कार्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत तर ते जबाबदाऱ्या पार पाडतात. आणि म्हणून स्वतंत्र असे उपाध्यक्षांसाठी कोणत्याही प्रकारचे अधिकार कायद्याने दिलेले नाही आहेत. फक्त सहकारी संस्थेचं कामकाज थांबू नये यासाठीचा एकमेव पर्याय जो आहे तर ते उपाध्यक्ष आहेत. कारण अध्यक्षसुद्धा एक व्यक्ती आहेत आणि व्यक्तीला अनेक अडचणी असू शकतात. अशा अडचणीच्या प्रसंगामध्ये सहकारी संस्था ही एक संस्था आहे आणि अनेक लोकांच्या हितासाठी ती काम करते. त्यांचं मध्यम आणि अल्प उत्पन्न आहे अशा लोकांसाठी ती काम करते. तर अशा सभासदांच्या हितासाठी त्यांचं काम थांबू नये म्हणून अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये सहकारी संस्थेचं उपाध्यक्ष त्या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारतात आणि सहकारी संस्थेचं कामकाज पुढे चालवितात. एक संस्थेचं काम थांबू नये हा उद्देश आहे आणि त्यासाठी उपाध्यक्ष ह्या पदाधिकाऱ्याची निवड सहकारी संस्थेमध्ये केली जाते. एक लक्षात ठेवायचं आहे की यांना कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र अधिकार, स्वतंत्र कार्य, स्वतंत्र जबाबदाऱ्या नाही आहेत. अध्यक्षांचेच अधिकार त्यांना मिळतील, पण केव्हा मिळतील? जेव्हा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गैरहजर असतील. ते जर हजर असतील तर अशा परिस्थितीमध्ये उपाध्यक्ष जे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं कार्य किंवा जबाबदारी पार पाडण्याची गरज नाही. आणि म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्यांच्याविषयी फार काही माहिती जी आहे तर ती दिलेली नाही. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की अध्यक्षांच्या गैरहजेरीत सर्व अधिकार, कार्य, जबाबदाऱ्या जी आपण अध्यक्षांच्या अभ्यासलेल्या आहेत त्याच या ठिकाणी लागू होतील. ठीक आहे. अशा पद्धतीने दुसरे जे पदाधिकारी आहेत ते आहेत उपाध्यक्ष. आणि त्यानंतर आपल्या तिसऱ्या पदाधिकाऱ्यांचा अभ्यास करायचा आहे ते आहे सहकारी संस्थेचे सचिव. बघा, सहकारी संस्थेचे जे सचिव आहेत, हे सहकारी संस्थेचे सचिव ज्यांना सेक्रेटरी असं म्हटलं जातं, ज्यांना चिटणीस असं सुद्धा ज्यांना म्हटलं जातं. तर आपण कॉमर्समध्ये OCM विषयाचा अभ्यास करत असताना आपण अनेक व्यवसाय संघटन प्रकारांचा अभ्यास केला आहे. ज्यामध्ये संयुक्त भांडवली संस्था असेल, सहकारी संस्था असेल किंवा आणखी इतर प्रकारच्या सरकारी संस्था असतील तर त्या संस्थांमध्ये सचिवाची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे सर्वच व्यवसाय संघटन प्रकारांमध्ये सचिवाची भूमिका जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून या ठिकाणी सहकारी संस्थांमध्ये सुद्धा सचिवाची जी भूमिका आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. अत्यंत प्राचीन काळापासून सचिव ही कार्य करणारी व्यक्ती म्हटल्यावर पत्रव्यवहार करणारा व्यक्ती म्हणजे सचिव असं ज्याबद्दल म्हटलं जातं. म्हणजे मालकाच्या वतीनं जो पत्रव्यवहार करतो आहे तर तो असतो सचिव. हे सहकारी संस्थेमध्ये सुद्धा सचिवाची जी भूमिका आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. सहकारी संस्थेमध्ये असणारी जी काही प्रशासकीय कार्यालयीन जी काही कामं आहेत, त्यानंतर दैनंदिन स्वरूपाची जी कामं आहेत तर ती पार पाडण्यामध्ये सचिवाची भूमिका जी आहे ती फार महत्त्वाची असते. आणि
सहकार कायद्याने सुद्धा सहकारी संस्थेमध्ये सचिवाची नेमणूक करणं हे सक्तीचं केलेलं आहे. म्हणजे सहकार कायद्यानुसार काय सचिवाची नेमणूक जी आहे तर ती सक्तीची नेमणूक आहे. जे सहकारी संस्थेमध्ये सचिवाची जी नेमणूक आहे ती करणं बंधनकारक आहे. फक्त त्यामध्ये सहकारी संस्थेचं आकारमान, सहकारी संस्थेचं स्वरूप, त्याची व्याप्ती याच्यानुसार पूर्ण काळ किंवा अर्धवेळ अशा कोणत्या प्रकारच्या सचिवाची नेमणूक करायची हे संस्था ठरवते. त्याची कार्य त्याला किती द्यावी लागणार याच्यावर म्हणजे आकारमान, स्वरूप, व्याप्ती सहकारी संस्थेची जशी असेल त्याच्यानुसार त्याची अर्धवेळ नेमणूक करायची की पूर्ण वेळ करायची, किंवा त्यांना मानधनावर ठेवायचं की त्यांना पगार द्यायचा, हे त्या सहकारी संस्थेच्या पोटनियमामध्ये तशा प्रकारची तरतूद असणार आहे. परंतु सचिवाची नेमणूक करणं जे आहे तर ते सक्तीचं आहे, बंधनकारक आहे. कायद्यानुसार ती नेमणूक जी आहे तर ती करावी लागते. म्हणजे ती कशी असेल, पूर्ण वेळ असेल किंवा अर्धवेळ असेल, किंवा मानद सचिव जी आहे तशी असेल किंवा पगारी सचिव असेल, म्हणजे मानधन देऊन असेल किंवा पगार देऊन असेल, परंतु नेमणूक करणं मात्र सक्तीची आहे. बघा आता या सचिवाचा आपल्या सहकार कायदा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 याच्यामध्ये व्याख्या दिलेली आहे की सचिव म्हणजे कोण. तर आपली या कायद्यानुसारची व्याख्या काय बघा, सहकारी संस्थेचा सचिव म्हणजे सहकार कायद्यानुसार करावयाची कार्ये, कायद्यानुसार करायची काम, कार्यानुसार, कारण सहकारी संस्था जी आहेत तर ती अल्प आणि मध्यम गटातील म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या लोकांची ती संस्था आहे आणि या संस्थेवरती अंकुश राहण्यासाठी कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि संस्थेच्या कामकाजावरती त्याच्या पूर्ण आर्थिक व्यवहारावरती अंकुश राहावा याच्यासाठी कायद्यामध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तर त्या तरतुदींची पूर्तता जी करण्यासाठी जी व्यक्ती आहे ती सचिव, ती करायची कार्य. त्यानंतर प्रशासकीय कार्य, बघा त्या सहकारी संस्थेमध्ये असणारी प्रशासनाच्या दृष्टिकोनातून तिथल्या कामाचं व्यवस्थापन असेल, ती जी जर उत्पादन करणारी संस्था असेल त्या दृष्टिकोनातून असेल, म्हणजे अशा पद्धतीनं प्रशासनाच्या दृष्टिकोनातून त्या संस्थेचं प्रशासन जे आहे त्याच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर कार्यालयीन कार्य, म्हणजे त्या ठिकाणी असणारं ज्यांचं जे काही ऑफिस आहे कार्यालयामध्ये आहे, अगदी पत्रव्यवहार असेल, त्या ठिकाणी हिशोब जो आहे त्याच्या नोंदणी करण्याचा एक स्वतंत्र विभाग असेल, त्यानंतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, त्यांचे पगार, अशा अनेक गोष्टी कार्यालयामध्ये येतात. तर त्यांच्या दृष्टिकोनातून असेल आणि त्याचबरोबर तसेच संस्था पोट नियमानुसार म्हणजे सहकारी संस्थेची जी काही पोट नियमावली आहे तर त्या पोट नियमावलीनं करायची जी काही कार्य आहेत की अशी कार्य ही या सचिवाला करावी लागणार आहेत अशी त्या पोट नियमामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तर अशा कार्य करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती होय. हे सचिव म्हणजे कोण की जे कायद्यानुसार करायची कामं, प्रशासकीय कार्य, कार्यालयीन कार्य आणि त्याचबरोबर पोट न्यायामध्ये तरतूद असलेली जी काही कार्य तर ते कार्य करण्यासाठी नेमलेली जी व्यक्ती आहे ज्याच्याकडे तशा प्रकारचं व्यावसायिक शिक्षण असेल, अनुभव असेल, अशा व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते. आता वास्तविक सचिव नेमताना सहकारी संस्थेच्या कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शैक्षणिक पात्रता असावी असा काही कुठे उल्लेख करण्यात आलेला नाही की अशा प्रकारची पात्रता असावी किंवा अनुभव असावा वगैरे अशा कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्या सहकारी संस्थेच्या व्याप्तीनुसार, त्यांच्या कार्याच्या पद्धतीनुसार त्या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीनं ठरवायचं आहे की आपल्याला सचिव या पदावरती नेमणूक करत असताना कोणती पात्रता, क्षमता धारण केलेली व्यक्ती जी आहे तर तिची नियुक्ती करायची आहे. फक्त कायद्याने काय सांगितलं आहे की अशी व्यक्ती की जी काय कायद्यानुसार करायची कामं, प्रशासकीय कार्य, कार्यालयीन कार्य आणि पोट नियमात तरतूद असल्याप्रमाणेची कार्य पार पाडणारी जी काही व्यक्ती आहे किंवा ते पार पाडणारी व्यक्ती जी आहे ज्यासाठी त्याची नियुक्ती केलेली आहे अशी व्यक्ती म्हणजे सचिव होय. बघा तर आता ह्या जी सचिव आहेत तर ती सचिवाची कोणती कार्य आहेत ती आपल्याला अभ्यासायची आहे. बघा सहकारी संस्थेच्या सचिवाची जी कार्य आहे ती आपल्याला व्याख्येमध्ये सुद्धा बरीचशी कार्य लक्षात येते. तर आपण अभ्यासूयात आता या सहकारी संस्थेच्या सचिवाची कार्य. त्यातलं जे पहिलं कार्य आहे ते आहे प्रशासकीय कार्य. बघा सहकारी संस्थेच्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातूनची जी काही कार्य आहेत तर ती कार्य सचिवाला पार पाडावी लागतात. बघा आता ही प्रशासनाची कार्य जी आहे तर ती कोणती कार्य आहेत बघा, ज्यामध्ये मग कार्यालयीन प्रशासन असेल, हे कार्यालयीन ते जे काही कार्यालय आहे मुख्य कार्यालय
की त्या संस्थेचं संपूर्ण नियंत्रण जे आहे तर ते त्या कार्यालयामधून केलं जातं. असं अधिकृत कार्यालय जे आहे तर त्या कार्यालयामधील प्रशासन असेल. त्याचबरोबर त्या कार्यालयामधली जी काही दैनंदिन कामं आहे, आता कार्यालयामधली दैनंदिन कामं कोणती असतात, तर सगळ्यात महत्त्वाचं कार्य सचिवाच्या दृष्टिकोनातून ते आहे पत्रव्यवहाराचं. तर त्या पत्रव्यवहाराच्या दृष्टिकोनातूनचं कार्य आहे पहिलं आवक जावक रजिस्टर जी आहे तर त्याची निर्मिती करणं, त्याची नोंद करणं. इनवर्ड आउटवर्ड कोणतंही पत्र जर आलं तर पहिली त्याची नोंद आवक रजिस्टरला केली जाते आणि मग ज्या ज्या विभागासाठीचं ते पत्र आहे तिकडं पाठवलं जातं. म्हणजे अशा प्रकारचं आवक रजिस्टर, जर पत्र पाठवायचं असेल जावक रजिस्टरला त्याची नोंद केली जाते आणि मग पाठवलं जातं. म्हणजे ही जी आवक रजिस्टर, जावक रजिस्टर अशा प्रकारचे रजिस्टर निर्मिती करून त्यासाठी जर संस्था मोठी असेल तर तिथे कर्मचाऱ्यांची सुद्धा त्याच एका कामासाठी नियुक्ती केली जाते. छोटी संस्था असेल तर त्या ठिकाणी स्वतः सचिव जी आहे त्या अशा प्रकारची कामं पार पाडतात. त्यानंतर रोख व्यवहार असतील, बँकांचे व्यवहार असतील, त्याच दृष्टिकोनातून काही नियम असेल, जमा रक्कमा असतील, खर्च असेल, याच्या नोंदी संबंधीची कार्य असतील. त्याचबरोबर कार्यालयामध्ये येणारी इतर आणखीन काही कार्य आहेत तर त्या सर्व कामांचं नियोजन आणि ह्या सर्व कामांमध्ये समन्वय साधला गेला पाहिजे. तर ह्या समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा व्यवस्था करणं. त्याचबरोबर महत्त्वाची जी काही कागदपत्रं आहे त्याचं नस्तीकरण करणं. म्हणजे काही कागदपत्रं असतील, काही जमा खर्चाच्या पावत्या असतील, निबंधक कार्यालयातून किंवा कुठून आलेली काही पत्रव्यवहार असतील, कोणत्या कागदपत्र असतील त्यांचं नस्तीकरण म्हणजे फायलिंग, त्याचे फाईल्स तयार करणं, त्याला योग्य ते टायटल देऊन आणि योग्य त्या कपाटामध्ये ती ठेवणं. म्हणजे पाहिजे त्यावेळेस आपल्याला कधीही कमीत कमी वेळेमध्ये उपलब्ध होऊ शकेल अशा प्रकारची त्याची व्यवस्था जी आहे तर ती करणं. आणि कधीही जोपर्यंत सहकारी संस्थेचं अस्तित्व आहे तर तोपर्यंत ती कागदपत्रं जी आहेत उपलब्ध होऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था करणं. म्हणजे त्याचं नस्तीकरण करणं जे आहे तर ते सुद्धा सचिवाला बघावं लागतं. त्याचबरोबर इतर जर काही दस्तऐवज असतील, काही रजिस्टर्स असतील, पुस्तकं असतील, नियामक पुस्तकं असतील तर ते जपून ठेवणं आणि ज्यांना गरज असेल आवश्यकतेनुसार संबंधित लोकांना ते उपलब्ध करून देणं. म्हणजे सभासदाने जर मागितलं एखाद्या वेळेस की मला सभासद नोंदवही बघायची आहे किंवा पोटनियमावली मला बघायची आहे तर त्यासाठी ती आवश्यक त्यावेळेस उपलब्ध करून देणं. त्याचबरोबर कार्यालयामध्ये जे काही कामं घडत आहेत, जे काही कार्य होत आहेत तर त्या सर्व कार्यांवरती नियंत्रण ठेवणं आणि सहकार कायद्यानुसारची ही जी काही कामं आहे तर ती सुरळीतपणं आणि सक्षमपणे कसे पार पाडले जातील अशा प्रकारची दक्षता जी आहे तर ती प्रशासकीय कार्यामध्ये कार्य करत असताना सचिवाने घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं जे कार्य आहे ते आहे हिशेब ठेवणं आणि हिशेब तपासणी. बघा, सहकारी संस्थेचं हिशेब जे आहेत तर ते हिशेब ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे, जेणेकरून सहकारी संस्थेचे जे काही आर्थिक व्यवहार आहे त्याच्यात पारदर्शकता येईल. त्याच्यामध्ये फ्रॉड्स जे काही होतात तर त्याच्यावरती सुद्धा अंकुश या माध्यमातून ठेवला जातो. म्हणून हिशेब जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून या संस्थेचे हिशेब ठेवणं, त्याचबरोबर हिशेबासाठीचे जे काही पुरावे असतात म्हणजे जमा खर्चाच्या पावत्या यासुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. ही जी काही बिलं आहेत तर ते बिलांची योग्य ती फायलिंग करणं, नस्तीकरण त्याचं करणं, फायलिंग करणं, तशा प्रकारची नोंद त्या रजिस्टरला ती केलेली असणं. म्हणजे ज्यावेळेस खतावणीमध्ये नोंद केली जाते तर कोणत्या जमा खर्चाच्या पावतीवरून त्याची नोंद केलेली आहे आणि कोणत्या रजिस्टरला ते आपण जोडून ठेवली ती पावती. म्हणजे जेव्हा ऑडिट करायचं असेल सहकारी संस्थेचं त्यावेळेस ऑडिटरला अशा प्रकारच्या जमा खर्चाच्या पावत्या त्या दाखवाव्या लागतात की नाही. म्हणून मग आपल्याला योग्य वेळेस त्या पुन्हा उपलब्ध होऊ शकतील अशा प्रकारची त्यांची व्यवस्था करणं. जर बँकेचं पासबुक असेल तर ते पासबुक सुरक्षित ठेवणं. त्याचबरोबर जी काही जमा खर्चाची खाती आहे नाही, वेगवेगळ्या प्रकारची जी काही लेजर्स असतात जमा खर्चाची तर ते जे जमा खर्चाची खाती आहेत तर ते नियमितपणं बनवणं, रोजच्या रोज त्याची नोंद जी आहे तर ती जी काही खतावणी आहे त्या खतावणीला झाली पाहिजे. त्याचबरोबर लेजरनंतर जे काही आपले वेगवेगळ्या जर्नलनंतर जी काही लेजर आहेत तर खाते जे आहेत वेगवेगळे तर त्या खात्यांना त्याची रोजच्या रोज नोंद झाली पाहिजे. त्याचबरोबर सहकारी संस्थेचा जो काही राखीव निधी आहे म्हणजे नफ्यातला काही भाग जो आहे तो राखीव निधी म्हणून ठेवला जातो तर त्या राखीव निधीची नोंद करणं, त्याची कुठे तरतूद केलेली आहे, कुठे गुंतवणूक केलेली आहे का तर तशा प्रकारची त्याची नोंद जी आहे ती उपलब्ध करणं. त्याचबरोबर कर्ज असेल, सहकारी संस्थेच्या गुंतवणुका असतील किंवा
जर कुठून आगाऊ रक्कम घेतली असेल, कुणाला आगाऊ रक्कम ॲडव्हान्समध्ये जर दिली असेल, तर ह्या सर्व आर्थिक व्यवहारांची योग्य ती नोंद करणं. त्यांची जे काही कागदपत्र आहेत, म्हणजे उदाहरणार्थ जर कर्ज घेतलं असेल तर तो कर्जाचा जो काही करारपत्र आहे, जो तो दस्तऐवज आहे, त्याची योग्य ती नोंद ठेवणं, म्हणजे अशा प्रकारच्या कागदपत्रांची नोंद ठेवणं. त्याचबरोबर सहकारी संस्थेचं जे काही अंदाजपत्रक आहेत, बजेट, म्हणजे आर्थिक वर्ष पूर्ण सुरू होण्या अगोदरच 1-2 महिन्याकरताचं अंदाजपत्रक, बजेट जे आहे ते बजेट तयार केलं जातं की सहकारी संस्थेला अमुक अमुक ठिकाणाहून आवक होणार आहेत, इन्कम आहेत आणि काही ठिकाणांसाठी काही खर्च करावा लागणार आहे, नाही का. म्हणजे अशा प्रकारचं एक बजेट जे आहे, अंदाजपत्रक आहे, तर ते अंदाजपत्रक तयार करून घेणं आणि ते जे अंदाजपत्रक तयार केल्यानंतर व्यवस्थापन समितीच्या पुढे ते चर्चेसाठी ठेवणं. म्हणजे अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी ते अंदाजपत्रक तयार करायचं आहे आणि त्यानंतर चर्चेसाठी व्यवस्थापन समितीवरती ठेवायचं आहे की जेणेकरून हे अंदाजपत्रक त्याला मान्यता मिळेल. जर याच्यामध्ये काही दुरुस्ती असतील त्या दुरुस्ती सुचवल्या जातील व्यवस्थापन समितीकडून आणि त्या दुरुस्ती पूर्णहीसुद्धा त्या सचिवांनी करून घ्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारचं जे काही मान्यता प्राप्त झालेलं जे काही अंदाजपत्रक आहे, तर अशा प्रकारचं जे काही अंदाजपत्रक आहे, तर ते अंदाजपत्रक त्याचं योग्य ती फायलिंग करणं, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये त्या पद्धतीनं इन्कम आणि जो काही खर्च आहे तर तो एक्सपेंडिचर, तर ते आपल्याला त्या पद्धतीनं करणं गरजेचं असणार आहे. म्हणून ते योग्य त्या फायलिंगमध्ये ते ठेवणं आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्या सहकारी संस्थेचा जो काही हिशेब आहे, जे हिशेब जे आहेत, तर ते अंतर्गत हिशोब तपासणी, हे सहकारी संस्था काय करते, इंटरनल ऑडिटर म्हणजे अंतर्गत हिशोब तपासणीसाठी नेमणूक करते, जेणेकरून आपल्या जी काही आर्थिक वर्षामध्ये असणाऱ्या हिशोबांची नोंद आहे ती व्यवस्थितपणे असेल. कुठे जर त्रुटी होत असतील, कुठे जर काही चुका होत असतील, तर त्या वेळेस लगेच त्यांची त्रुटींची पूर्तता जी आहे तर ती केली जाईल. या दृष्टिकोनातून अंतर्गत तपासणीसांकडून त्याची तपासणी करून घेतली जाते आणि त्यानंतर मग जे निबंधकांनी नेमलेले जे गव्हर्नमेंट ऑडिटर आहे, सहकारी संस्थांचे जे निबंधक आहे, त्यांनी जे काही ऑडिटर नेमलेले आहेत, हिशोब तपासणीस नेमलेले आहेत, तर त्यांच्याकडून या सहकारी संस्थेच्या, आपल्या सहकारी संस्थेच्या हिशोबांची तपासणी करून घेणं. त्या ऑडिटरनी जी काही कागदपत्र, जे काही खुलासे हिशोब तपासणी करीत असताना मागितले, तर त्याची योग्य त्या वेळेस जी पूर्तता आहे तर ती पूर्तता करणं, हे सुद्धा कार्य त्या ठिकाणी सचिवाला पार पाडावं लागतं. आणि मग त्या सहकार खात्यांच्या निबंधकांच्या ऑडिटरने जो दिलेला अहवाल जो आहे, तर तो अहवाल हिशोब तपासणीसांकडून तो अहवाल प्राप्त करून घ्यायचा आहे आणि तो प्राप्त झालेला अहवाल सहकारी संस्थेची जी काही सर्वसाधारण सभा आहे, तर त्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी तो अहवाल ठेवायचा आहे. त्यांना या संपूर्ण हिशोब तपासणीची कल्पना द्यायची आहे. अशा पद्धतीनं हिशोब ठेवणं आणि हिशोब तपासणी या संबंधीची कार्य सचिवाला पार पाडावी लागतात. त्यानंतर पुढचं तिसरं कार्य आहे ते आहे कायद्यातील तरतुदींची पूर्तता. बघा, सहकारी संस्थेच्या कायद्यामध्ये सहकारी संस्थेच्या दृष्टिकोनातून ज्या काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत, तर आपल्या संस्थेच्या म्हणजे त्या सचिवाची जी काही सहकारी संस्था आहे, तर त्या संस्थेच्या तरतुदींची पूर्तता करण्याचं कार्य या ठिकाणी त्या सहकारी संस्थेच्या सचिवाला पार पाडावं लागतं. बघा, आता कोणकोणत्या तरतुदी असतील, तर त्यातली पहिली तरतूद आहे सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार त्या सहकारी संस्थेनं त्यांची जी वैधानिक पुस्तकं आहे, ती वैधानिक पुस्तकं त्या सहकारी संस्थेच्या प्रमुख कार्यालयामध्ये ठेवली गेली पाहिजे. तर ती जी वैधानिक पुस्तकं आहे, तर ती वैधानिक पुस्तकं त्यांची सहकारी कार्याच्या संस्थेचे जे काही मुख्य कार्यालयामध्ये आहे ते कार्यालयात ठेवावी लागतात. आणि हिशोब तपासणीच्या वेळेस असेल तर हिशोब तपासणीला आवश्यकतेनुसार ती उपलब्ध करून द्यावी लागतात, किंवा एखाद्या सभासदांनी, व्यवस्थापन समिती सदस्यांनी ज्यावेळेस ती मागितली असेल तर त्यांनासुद्धा ती उपलब्ध करून द्यावी लागतात. आता याच्यामध्ये कोणकोणती वैधानिक पुस्तकं आहेत, ज्यामध्ये आहे भाग नोंदवही असेल, ज्यामध्ये भागांच्या नोंदणीची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. त्यानंतर ठेव नोंदवही असेल, सहकारी संस्थेने कुणाकडून ठेवी स्वीकारल्या असतील त्यांची नोंद असेल. त्यानंतर सभासद नोंदवही असेल, की जे सहकारी संस्थेचे सभासद आहे त्यांच्याविषयीची जे काही वैधानिक पुस्तक आहे ते नोंदवही असेल. त्याचबरोबर हे सहकारी वर्ष, जे काही सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थेचे निबंधक या निबंधकाकडे नियमितपणे आणि ठराविकपणे, म्हणजे जे 45 दिवसाच्या आत, म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत
वेगवेगळ्या प्रकारचे विवरणपत्र म्हणजे ज्या निबंधकांनी मागितली विवरणपत्रकं असतील, कागदपत्र असतील, निवेदने असतील, अहवाल असतील की जे त्यांनी मागितलेले आहे त्यांना त्यांची पूर्तता करण्यात आलेली आहे, परंतु सहकारी संस्थेने सुद्धा त्याची पोच आपल्याकडे सुद्धा ठेवायची आहे, त्याचं फायलिंग करायचं आहे. म्हणून अशा पद्धतीनं ही सगळी कायद्याची तरतुदी जी आहेत तर त्याची पूर्तता करण्याचं कार्य या सहकारी संस्थेच्या सचिवाला पूर्ण करावं लागतं. त्यानंतर सहकारी संस्थेच्या सभेसंबंधीची कार्य बघा. सहकारी संस्थेची सभा जी आहे तर त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये व्यवस्थापन समितीच्या सभा असतील, अधिमंडळाच्या सभा असतील. तर ह्या सभांचं जे काही आयोजन करणं, संचालन करणं आपण अध्यक्षांच्या कार्यामध्ये, अधिकारामध्ये आपण अभ्यास केलं होतं, जबाबदारीमध्ये आपण अभ्यास केलं होतं, परंतु त्यासाठी सचिवाला सुद्धा काही कार्य करावे लागतात. कारण सर्वच कार्य जी आहेत अध्यक्ष करत नाही, अध्यक्ष सूचना करतात, मार्गदर्शन करतात आणि ती जी कार्य आहेत तर ती कार्य सचिवांना पार पाडावी लागतात. आता त्यातलं पहिलं की सभेचं ज्यावेळेस आयोजन केलं जातं तर त्यावेळेस अध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर त्या सहकारी संस्थेची जी सभासद आहे किंवा व्यवस्थापन समितीची जर ती सभा असेल तर त्या व्यवस्थापन समितीचे सदस्य त्यांना सूचनापत्रिका, कार्यक्रम पत्रिका पाठवण्याची जबाबदारी आहे किंवा ते कार्य आहे ते सचिवांना पार पाडावं लागतं. खूप संख्या असेल तर मग ते टायपिंग करून अनेक प्रतीमध्ये एखाद्या प्रिंटिंग प्रेसमधून छापून घेणं आणि ते त्या संबंधितापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांना करावं लागतं. त्याचबरोबर सभा ज्यावेळेस सुरू होणार आहे तर त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित राहून अध्यक्ष, व्यवस्थापन समिती सदस्य आणि सभासद यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना कार्य करावं लागतं. म्हणजे काय कार्य करावं लागणार आहे, सभा सुरू होण्याआधी गणपूर्ती झालेली आहे की नाही तर हे मोजण्याचं काम त्या ठिकाणी सचिव करत असतात. त्याचबरोबर सहकारी संस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी सभा चालू असताना ज्या काही सूचना केल्या, म्हणजे उदाहरणार्थ आता मतदान घ्यायचं आहे तर मग मतदानाचं मोजणीचं काम किंवा नोंदणी पद्धतीने जर मतदान असेल तर त्यासाठी सर्व जी काही कार्यपद्धती उभी करणं, ती सगळी प्रणाली उभी करणं हे कार्यसुद्धा सभा चालू असताना त्या सहकारी संस्थेच्या सचिवाला करावं लागतं. त्याचबरोबर सभेचं कामकाज सुरू असताना तिथे ज्या काही सभेमध्ये कार्य घडत आहेत, कृती होतात, ठराव पास होत आहेत तर त्याचे टिपणं काढणं हे सुद्धा कार्य करावं लागतं. कारण सहकारी संस्थेची सभा पूर्ण झाल्यानंतर त्या सभेचं इतिवृत्त जे आहे ते अध्यक्षांच्या मार्गदर्शनानं सहकारी संस्थेच्या सचिवाला लिहावं लागतं. 30 दिवसाच्या आत ते लिहावं लागतं. तर त्यासाठी लागणारी जी काही टिपणं आहे म्हणजे जे नंतर सविस्तर लिहिता येईल, पण संक्षिप्त मुद्दे जे आहेत तर ते मुद्दे सभा चालू असताना त्या ठिकाणी सहकारी संस्थेचे सचिव जे आहेत तर ती अशा प्रकारची मुद्दे जी आहे ती काढत असतात. त्यानंतर सभा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा म्हणजे आपण अगोदर बघितलं की मुद्दे काढतात, त्याचं जे 30 दिवसाच्या आत इतिवृत्त तयार करून अध्यक्षांकडून त्याला मान्यता घेतली जाते, अध्यक्षांची सही त्याच्यावरती घेतली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं सभेसंबंधीची जी कार्य आहे तर ती कार्य सचिवांना पार पाडावी लागतात. त्यानंतर पुढचं जी कार्य आहे ती आहे सभासदांसंबंधीची कार्य. बघा, सहकारी संस्थेचे जे सभासद आहे अगदी सभासद होण्याच्या अर्जापासून तर सर्वच प्रक्रिया ज्या आहेत तर त्या सचिवाच्या माध्यमातून सुरू असतात. म्हणजे काय, तर सभासदांच्या दृष्टिकोनातून काय कार्य पार पाडावे लागतील, तर एखाद्या व्यक्तीला त्या सहकारी संस्थेचा सभासद व्हायचं असेल तर तो सभासदासाठीचा अर्ज आणि त्यासाठी लागणारी जी काही आवश्यक कागदपत्रांची किंवा भागाच्या रकमेची जी पूर्तता आहे तर ती पूर्तता करून देतो आणि तो अर्ज तो सहकारी संस्थेच्या सचिवाकडे सुपूर्द करतो. तर सहकारी संस्थेच्या सचिवाने तो सभासदासाठीचा जो अर्ज आहे तो स्वीकारायचा आहे, त्याची छाननी करायची आहे. त्याच्यामध्ये जर सर्व काही जर बाबी जर योग्य असतील तर तो अर्ज पुन्हा व्यवस्थापन समितीपुढे ठेवून त्या अर्जाला सभासदासाठीची मान्यता घ्यायची आहे. जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर संबंधित व्यक्तीला ते कळून एक त्रुटींची पूर्तता करून घ्यायची आहे किंवा तो अर्ज जो आहे तर तो बादसुद्धा करता येऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं सभासदत्व स्वीकारण्यासाठीची जी कार्य आहे ती करावी लागतात. त्यानंतर सभासदाने जर सहकारी संस्थेच्याकडून काही जर वैधानिक पुस्तकांविषयी किंवा काही आवश्यक माहिती त्यांनी जर मागविली की आम्हाला अशी अशी माहिती पाहिजे असं जर त्या सभासदाने मागितलं असेल तर त्यांची जी काही माहितीची पूर्तता करण्याचं जे कार्य आहे तर ते सचिवांना करावं लागतं. मग त्यांना जी काही आवश्यक माहिती आहे, एखाद्याला सभासद नोंदवहीच बघायची आहे तर त्याला ते उपलब्ध करून द्यायचं आहे, एखाद्याला आपल्या सहकारी संस्थेचा हिशोब आहे तो बघायचा आहे, अहवाल त्याला बघायचा आहे, तर त्यावेळेस त्याला आवश्यक त्या ज्या गोष्टी आहेत सभासदांना तर त्यांची पूर्तता जी आहे तर ती पूर्तता करून द्यायचं आहे. त्याचबरोबर सभासदांकडून देणगी स्वीकारणं, त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क जे आहे ते स्वीकारणं,
त्यांना सभेची सूचना देणं, त्यांना आवश्यक ती कागदपत्रं जी आहे तर ती त्यांना देणं, म्हणजे त्याने मागितल्यानंतर योग्य त्या कालावधीमध्ये देण्याचं जे कार्य आहे की सभासदांसंबंधीची कार्य जी आहेत तर ती सचिवाला करावी लागतात. आणि त्यानंतर शेवटचं कार्य आहे ते आहे व्यवस्थापन समिती संबंधी कार्य. बघा, सहकारी संस्थेची जी काही व्यवस्थापन समिती आहे ती व्यवस्थापन समिती काय करते, वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून धोरणं ठरवते. तर त्यांची ज्यावेळेस सभा असेल तर त्या सभेसाठी अध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर त्यांना जी लागणारी सूचना पत्रिका, कार्यक्रम पत्रिका संबंधित व्यवस्थापन समिती सदस्यांना पुरवणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, जे म्हणजे छापून असेल किंवा टायपिंग करून असेल तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांना करावं लागणार आहे. त्याच्यासोबत कार्यक्रम पत्रिका असणार आहे. आणि त्यानंतर या व्यवस्थापन समितीनं सभेसंबंधी जर काही माहिती मागवली सचिवाकडे तर ती माहितीची पूर्तता, कागदपत्रांची जी पूर्तता आहे तर ती सुद्धा सचिवाला करावी लागेल. त्यांना जे जे काही अहवाल, विवरणपत्रे, कागदपत्र जी जी आवश्यक आहेत तर ती कागदपत्र त्यांना द्यावी लागेल. या अशा पद्धतीनं व्यवस्थापन समितीनं जे काही वेळोवेळी दिलेले आदेश आहेत, जी जी काही कार्य कराव्यासाठी सांगितलेली आहेत तर ते सचिवांना करावी लागतात. त्यानंतर तो स्वतः त्या व्यवस्थापन समितीच्या सभेला उपस्थित असतो, त्याला उपस्थित राहावं लागतं. जसा तो अधिमंडळाच्या सभेला उपस्थित असतो तशाच पद्धतीनं तो व्यवस्थापन समितीच्या सभेला सुद्धा उपस्थित असतो. आणि त्या ठिकाणी उपस्थित राहून तिथे जी काही धोरणं ठरवली जातात, जे काही निर्णय घेतले जातात त्याची तो नोंद करतो. आणि तशा प्रकारची जे धोरणं, निर्णय जे आहेत संबंधितांना तो कळवतो, कारण त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची आहे. म्हणून ज्या विभागासाठी, ज्या अधिकाऱ्यांना त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे तर त्यांच्यापर्यंत ते जे ठरवलेले धोरणं, घेतले गेलेले जे निर्णय आहे तर ते तो त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि त्याचबरोबर सहकारी संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापन समिती सदस्य आहे तर त्यांना जी जी आणि ज्या ज्या प्रकारची मदत त्यांना लागेल, त्यांनी ज्यावेळेस ती मदत मागितली तर त्यावेळेस त्यांना ती मदत पुरवण्याचं जे कार्य आहे तर ते या ठिकाणी या सहकारी संस्थेच्या सचिवाला पूर्ण करावं लागतं, पार पाडावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीनं प्रशासकीय कार्य, हिशेब ठेवणं व हिशेब तपासणी संबंधी कार्य, कायद्यातील तरतुदींची पूर्तता करण्याचं कार्य, सभेसंबंधीचं कार्य, सभासदासंबंधीचं कार्य आणि व्यवस्थापन समिती संबंधीची जी कार्य आहे तर ती सचिवाला पार पाडावी लागतात. त्यानंतर पुढच्या मुद्द्याचा आपला अभ्यास करायचा आहे तो आहे आदर्श सचिवाचे गुण. बघा, सहकारी संस्थेचा सचिव जो आहे तर तो आपण अगोदर बघितल्याप्रमाणे सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याने जर आपलं कार्य अत्यंत कुशलपणे, प्रामाणिकपणे, व्यवस्थितपणे जर पार पाडलं तर त्या सहकारी संस्थेचं उद्दिष्ट साध्य होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, भरभराट होण्यासाठी खूप मदत होणार आहे. कारण कायद्याने जर त्याची नेमणूक करणं सक्तीचं केलेलं आहे याचा अर्थ की त्याची भूमिका त्या सहकारी संस्थेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. आणि म्हणून या सचिवाकडे काही गुण असले पाहिजेत, म्हणजे त्याला आदर्श सचिव असं आपल्याला म्हणता येईल. तर कोणते कोणते गुण त्याच्याकडे असले पाहिजेत ते आपल्याला आता या ठिकाणी अभ्यासायचं आहे. बघा, सहकारी संस्थेचा सचिव जर आदर्श आपल्याला म्हणावा वाटेल तर त्यासाठी त्यातला पहिला गुण असावा तो असा आहे त्याचं व्यक्तिमत्व जे आहे तर ते प्रभावी असलं पाहिजे. त्याची जी पर्सनॅलिटी आहे तर ती त्याची चांगली असली पाहिजे. बघा, आता व्यक्तिमत्व म्हणजे काय, फक्त शरीरयष्टी किंवा त्याचे कपडे किंवा त्याचा जो स्वभाव, ठीक आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या मिळून व्यक्तिमत्व तयार होतं. म्हणजे फक्त त्याची शरीरयष्टी म्हणजे व्यक्तिमत्व, त्याने चांगले कपडे घातले म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व असं नाही आहे. तर त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू असतात. तर हे पैलू बनून त्या ठिकाणी ते व्यक्तिमत्व जे आहे ते तयार होत असतं. बघा, आता या सहकारी संस्थेच्या सचिवाचा संबंध अनेक लोकांशी येतो. अगदी तिथले सभासद, व्यवस्थापन समिती सदस्य, तिथे काम करणारे कर्मचारी, अधिकारी किंवा समाजातील जे ज्यांचा सहकारी संस्थेशी संबंध येणार आहेत अशा कोणत्याही व्यक्ती, संस्था या सर्वांशी त्यांचा संबंध येत असतो. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून याचं व्यक्तिमत्व प्रभावी असलं पाहिजे, सचिवाचं व्यक्तिमत्व प्रभावी असलं पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे, त्याच्याकडे टापटीपणा असला पाहिजे, त्याच्या कामामध्ये, ठीक आहे, त्याच्या कार्यशैलीमध्ये टापटीपणा असले पाहिजे, जिथल्या तिथे ज्या त्यावेळी त्याचं काम जे आहे ते पार पाडलं पाहिजे. टापटीपणा असला पाहिजे, वक्तशीरपणा असला पाहिजे, अगदी वेळेवर
म्हणजे एखाद्या सभासदाने माहिती मागवली की लगेच ती त्याची पूर्तता झाली पाहिजे. बघा, आपण एखाद्या ठिकाणी पत्र पाठवलं आणि त्याच्यावर कोणत्याच प्रकारचं उत्तर आलं नाही किंवा खूप उशिराने त्याच्यावरती उत्तर आलं तर काय होतं, आपल्यालाही वाटतं की ही सहकारी संस्था किंवा कोणतीही संस्था ती असेल तर तिचं कामकाजाची पद्धती चांगली नाही. जेव्हा आपल्या कोणत्याही कृतीवरती तात्कालिक परिणाम होतो तेव्हा ते आपल्याला प्रभावी वाटतं, कारण खरंच खूप छान संस्था आहे असं आपल्याला वाटून जातं. म्हणून सहकारी संस्था सचिवाकडे हा गुण असला पाहिजे, वक्तशीरपणा, की जेव्हाचं काम अगदी तेव्हाच पूर्ण झालं पाहिजे. त्यानंतर त्याचा स्वभाव शांत असला पाहिजे आणि संयमी असला पाहिजे. बघा, याला अनेक व्यक्ती, सचिवाचा संबंध अनेक व्यक्तीशी येतोय आणि कधी कधी वेगवेगळ्या कारणामुळे तंटे, वाद, भांडणे जी आहे ती होण्याचं सुद्धा शक्यता असते. मग अशा परिस्थितीमध्ये शांत स्वभाव असला पाहिजे. मग त्याने काय करावं की त्याने समोरच्या व्यक्तीचं जे आहे ते ऐकून घ्यावं, त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं आणि मग त्याला योग्य तो प्रतिसाद दिला गेला पाहिजे. शांत आणि संयमी अशा प्रकारचा स्वभाव, समोरच्याचं ऐकून घेण्याची जी तयारी असली पाहिजे, इतरांचं ऐकून घेण्याची वृत्ती असली पाहिजे. त्याचबरोबर शिष्टाचार, हे एक सहकारी संस्थेचा कायदेशीर जो काही अधिकारित्व आहे, कायद्यानं नियम त्याचं बंधनकारक आहे, म्हणजे कायदेशीर आहेत. मग असा जर तो व्यक्ती असेल त्याच्यामध्ये तशा प्रकारचा शिष्टाचार जो आहे तो असला पाहिजे. हे समोरच्या व्यक्तीशी बोलताना, वागताना एक जो मॅनर ज्याला आपण म्हणूया तर तो त्याच्याकडे असला पाहिजे. त्यानंतर जे इतरांवरती आपल्या आचारांमधून, आपल्या विचारांमधून, म्हणजे फक्त आचारामधून आणि विचारांमधून, या दोन्ही गोष्टीतून, फक्त विचारामधूनच नाही, नाहीतर बोलायचं खूप चांगलं आणि प्रत्यक्षात काही नाही असं नाही, तर आचार आणि विचार, तर ह्या दोन्हींमधून लोकांवरती त्याने प्रभाव पाडला पाहिजे. आणि अशा सर्व गुणांचा समुच्चय म्हणजे प्रभाव व्यक्तिमत्व. तर हे सचिवाकडे हे सगळे गुण असले पाहिजेत. त्यानंतर दुसरा जो गुण आहे तो आहे कल्पकता. बघा, सहकारी संस्थेचा जो सचिव आहे तर तो कल्पक असला पाहिजे. म्हणजे त्याने आपल्या सहकारी संस्थेचं कोणत्याही प्रकारचं कामकाज ज्यावेळेस पार पाडलं जाते तर ते कल्पकतेने पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे प्रयोगवृत्तीनं एक दरवेळेस काहीतरी वेगळे पद्धती त्याने त्याचा अवलंब करावा, जेणेकरून आपलं हे जे कार्य आहे तर ते सक्षमपणे, अतिशय कार्यशील पद्धतीने पार पाडलं जाईल. म्हणजे अशी कल्पक वृत्ती जी आहे त्याच्याकडं असली पाहिजे. कारण ही आर्थिक दुर्बळ घटकांच्या लोकांची सहकारी संस्था आहे, म्हणून आपलं जे कार्य आहे ते कार्यक्षमतेनं व्हावंच, पार पडावंच, पण जिथं जिथं काटकसर करता येईल, ठीक आहे, आपला जे काही खर्च आहे तर जिथं जिथं वाचवता येईल अशा प्रकारच्या काही योजना ज्या आहेत तर त्या शोधल्या गेल्या पाहिजेत. आणि म्हणून काहीतरी नवीन कल्पना, काही नवीन ज्या पद्धती आहेत तर यांचा वापर करण्याची जी बौद्धिक कुवत, कारण ही कुवत त्याच्याकडे असली पाहिजे आणि या बौद्धिक कुवतीनं त्यांना अशा प्रकारची कार्य सक्षमतेनं आणि कमीत कमी खर्चामध्ये पार पाडली पाहिजे, जेणेकरून तर कमी खर्चात, कमी वेळेमध्ये जर ती कार्य पार पाडली गेली तर ते सहकारी संस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असणार आहे. म्हणून ही कल्पकता हा जो गुण आहे तो सचिवाकडे असला पाहिजे. त्यानंतर तिसरा जो गुण आहे तो आहे संभाषण कौशल्य. बघा, कम्युनिकेशन स्किल, जे अगोदरच सांगितल्याप्रमाणे सहकारी संस्थेच्या सचिवाचा संबंध अगदी त्या ठिकाणी सभासद, कर्मचारी, अधिकारी, त्यानंतर व्यवस्थापन समिती सदस्य, इतर पदाधिकारी आणि इतर आणखी व्यक्ती ज्यांचा सहकारी संस्थेशी संबंध आहे, अशा सर्व लोकांशी संबंध त्याचा येत असतो. म्हणून त्याने आपलं जे संभाषण कौशल्य आहे तर ते उत्तम ठेवलं गेलं पाहिजे. बघा, म्हणजे कोणत्याही गोष्टीवरती ज्यावेळेस बोलतोय, कोणत्याही विषयावरती बोलतोय तर थोडंसं तारतम्य ठेवून बोललं गेलं पाहिजे की आपण कोणाशी बोलतोय आणि कशा पद्धतीनं बोललं गेलं पाहिजे, त्या व्यक्तीला आपल्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षित ते पद्धतीनं तारतम्यता जी ठेवून त्या पद्धतीनं त्यांना देण्याचा जो प्रयत्न जो आहे तो झाला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचं संभाषण कौशल्य जे आहे, चांगलं कौशल्य जे आहे तर ते त्यांच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर पुढचं जे कौशल्य आहे ते आहे व्यवसायाचं ज्ञान. बघा, सहकारी संस्थेचे सचिव हे ज्या सहकारी संस्थेमध्ये काम करत आहेत तर त्या संस्थेमध्ये असणारा जो व्यवसाय तर त्या व्यवसायांचं ज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे एखादं जर संस्था जर दूध विक्री करणारी किंवा दुधावरती प्रक्रिया करणारा जो संघ असेल सहकारी तत्वावरचा तर त्याच्या संबंधीचं ज्ञान असलं पाहिजे. साखर कारखाना असेल त्याच्या संबंधीचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. म्हणजे जर व्यवसायाचं ज्ञान असेल तर तो काय करू शकेल की त्याच्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून ते कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये चांगल्या दर्जाचं उत्पादन कसं आपल्याला
आणता येईल, त्या ठिकाणी आपल्या संस्थेत त्याचं उत्पादन करता येईल, तर या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाचा तो अवलंब करू शकतो. म्हणून व्यवसायाचं जे ज्ञान आहे त्या जी संस्था करते तर त्याचं ज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे मग ते कृषी उत्पादनासंदर्भात असेल, पतपुरवठा संबंधी असेल, बँकिंग सेवांच्या संदर्भामध्ये असेल किंवा वस्तू आणि सेवांच्या पुरवठा संदर्भात असेल, हे यापैकी कोणताही एखादा व्यवसाय जो निवडलेला आहे सहकारी संस्थेनं, त्या संस्थेच्या त्या व्यवसायाचं ज्ञान असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो गुण आहे तो आहे कायद्याचं ज्ञान. बघा, सहकारी संस्थे सचिवाकडे सहकार जो कायदा आहे त्या कायद्याबरोबरच आणखीनही इतर जे कायदे आहेत की ज्याचा त्या सहकारी संस्थेच्या व्यवहारासंबंधी संबंध येणार आहे ते कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे. सहकारी संस्थेचं जे कायद्याचं ज्ञान तर असावंच लागणार आहे, त्याबद्दल तर कोणती शंकाच नाही. पण त्याचबरोबर जसं आता GST जे आहे तर त्याच्या संबंधीचं ज्ञान असलं पाहिजे. उत्पादन करासंदर्भात जे ज्ञान जे आहे ते असलं पाहिजे. चलनक्षम दस्तऐवज कायदा जो आहे 1881चा त्याच्या संदर्भातलं ज्ञान असलं पाहिजे. माहिती अधिकार कायदा 2005 त्याच्या संदर्भातलं जे ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं कामगार कायदे, औद्योगिक कायदे, मुद्रांक कायदे, त्यानंतर मक्तेदारी आणि गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, प्रदूषण नियंत्रण कायदा, असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत तर या कायद्यांचं ज्ञान त्या सचिवाकडे असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा गुण आहे तो आहे व्यवस्थापकीय ज्ञान, जे मॅनेजमेंट स्किल जे आहे ते कौशल्य आहे तर ते असले पाहिजे. बघा, सहकारी संस्थेचं ज्यावेळेस व्यवस्थापन केलं जातं आहे हे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिव आहे. आपण बघितलं की प्रशासकीय कार्य, दैनंदिन कार्य, कार्यालयीन कार्य ही कार्य सचिवाला पार पाडावी लागतात. मग त्यासाठी व्यवस्थापन जे आहे, मॅनेजमेंट स्किल जे आहे तर ते सचिवाकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यासंबंधीचं व्यवस्थित कामाचं योग्य त्या पद्धतीनं नियोजन करून, म्हणजे योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी कर्मचाऱ्यांकडून चांगल्या पद्धतीनं काम कसं करून घेता येईल ही पद्धती म्हणजे व्यवस्थापनाचं ज्ञान आहे. तर ते जर त्याच्याकडे असेल तर तो कमीत कमी कर्मचाऱ्यात तंत्रज्ञानाचा समावेश करून सहकारी संस्थेचं काम उत्कृष्टपणे पार पाडू शकेल. आणि त्यानंतर 7वा जो गुण आहे तो आहे पुढाकार वृत्ती. बघा, सहकारी संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे एक प्रकारचं नेतृत्व त्या ठिकाणी कार्यालयामध्ये सहकारी संस्थेचा सचिव करत असतो. आणि त्यासाठी कोणतंही जे कार्य आहे त्या कार्याची सुरुवात, आरंभ जो आहे तर तो करत असताना त्याने पुढाकार घेतला पाहिजे. तर त्याच्यापासूनच ती सुरुवात करायला पाहिजे. प्रत्येक वेळेस लोकांना आदेश देऊन त्याने थांबायचं नाही आहे. तर त्या कामाची सुरुवात जी आहे तर ती स्वतःपासून झाली पाहिजे. हे कोणत्याही कामाची सुरुवात पुढाकार घेऊन त्याने झाली पाहिजे. म्हणजे एकदा की सुरुवात झाली आणि ते जर कर्मचारी आणि अधिकाऱ्याने बघितलं की आपोआप ते काम उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून त्यांनी पुढाकार प्रत्येक कामामध्ये घेतला गेला पाहिजे. आणि जर असं असेल तर त्या सहकारी संस्थेचा इतर जे लोक आहेत, कर्मचारी, अधिकारी, त्यांचासुद्धा प्रतिसाद सचिवांना चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. आणि त्यानंतर शेवटचा जो गुण आहे तो आहे जनसंपर्काची आवड. बघा, सहकारी संस्थेच्या सचिवाचा संबंध सभासद, कर्मचारी, त्यानंतर पदाधिकारी, व्यवस्थापन समिती सदस्य आणि इतर व्यक्ती यांच्याशी येतो आहे. ठीक आहे, म्हणून त्यांना संपर्क जो आहे, जनसंपर्क जो आहे त्याची आवड त्याच्याकडे असली पाहिजे. ही लोक भेटत आहेत, त्या भेटण्याचा त्याला त्रास होता कामा नये, त्याला ते कंटाळवाणं वाटतं कामा नये. तर लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांच्यात मिळून मिसळून जाणं, हसत खेळत आपलं काम त्यांच्याकडून करून घेणं, की त्यांच्याशी हसत खेळत संवाद साधणं जे आहे तर ते झालं पाहिजे. चर्चा करताना सुद्धा त्यांच्यात मिसळून गेल्यासारखं, अगदी त्यांना आपण आपल्यातलंच आहे अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याचबरोबर समाजामध्ये ज्या काही इतर व्यक्ती आहेत, सहकारी संस्था आहेत की ज्यांच्याकडून किंवा इतर प्रकारच्या संस्था आहेत, आपल्या संस्थेला त्यांच्याकडून माहिती मिळू शकेल, मार्गदर्शन मिळू शकेल, अशा व्यक्तींच्या, संस्थांच्या भेटी घेणं, त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवणं, त्यांच्याशी चांगल्या प्रकारचे संबंध जे आहे तर ते प्रस्थापित करणं, हे सगळं त्यांना जमलं पाहिजे. म्हणजे असं जर जनसंपर्काची आवड जर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होऊ शकतात. आणि म्हणून चर्चा करत असताना आनंददायी स्वभावाने आणि संभाषण चातुर्याने सर्व लोकांना आपलंसं करून त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्याकडून आपल्या सहकारी संस्थेच्या विकासाच्या आणि प्रगतीच्या दृष्टिकोनातून काय काय करून घेता येईल तर त्याचा विचार यांनी त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आदर्श सचिवाच्या गुणांचा अभ्यास करत असताना प्रभावी व्यक्तिमत्व, कल्पकता, संभाषण कौशल्य, व्यवसायाचं ज्ञान, कायद्याचं ज्ञान, व्यवस्थापकीय ज्ञान, पुढाकार वृत्ती आणि जनसंपर्काची आवड, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी गुणांचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी हे जे तिसरा पदाधिकारी आपण अभ्यास केला आहे सचिवाचा, त्यानंतर पुढील तासाला आपण चौथे जे पदाधिकारी आहेत सचिव त्यांचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.